क्लच, हां एक्सेलेटर येतो कोपऱ्यातला एक्सेलेटर, मध्ये ब्रेक, या साईडला क्लच. ओके, क्लच दाबा, एक्सेलेटर येतो सोडून द्या, क्लच डाव्या साईडचा डाव्या पायाने दाबायचा तो क्लच, ऑपरेट करा. गिअर माझ्याकडं प्रेस करा, पुढे टाकला. तिसरा पडला, हलवायचं नाही, पकडून धरा. मी सांगतो तुम्हाला, आता ही न्यूट्रल आहे बरोबर ना, न्यूट्रलची पोझिशन बघा कुठं असते. चौथा आणि तिसरा याच्यामध्ये न्यूट्रलची लाईन, ही लाईन पूर्ण न्यूट्रलची आहे बघा. आता हलते ही न्यूट्रलची लाईन. ओके, याला इथे दाबायचा म्हणजे आला इथे. ओके, याला पुढे करायचं, पुढे केल्यानंतर हा फर्स्ट करतो. सेम साईडला प्रेस करून ठेवायचा. दुसरा पडला तुमचा, तिसरा. आता याला सहज ढकलला ना मी, सहज तो इथे येऊन थांबणार. तिसरा, ओके, चौथा, परत इथे कोपऱ्यात पाचवा. ओके, माझ्याकडे दाबा पुढे करा, हलवायचं नाही पुढे, माझ्याकडे प्रेस करा कोपऱ्यात, फर्स्ट पुढे करा. ओके, सोडून द्या, एक क्लच सोडून द्या, हे सोडा, गिअर सोडला. आता हलू क्लच सोडायचं, गाडीची बॉडी पूर्ण व्हायब्रेट होईपर्यंत हलू क्लच सोडायचं तुम्हाला. हलू जाऊ द्या, सोडा हलू क्लच, बॉडी व्हायब्रेशन. पाय काढायचा नाही, आधीच काढला ना पाय तुम्ही, पाय अगोदर काढायचा नाही, गाडी बंद पडणार तुमची. हलू एक्सेलेटर द्या आता एकदम स्लोली, हां स्लोली, बरोबर आहे. जाऊ द्या, स्टेअरिंग जजमेंट घ्या, पलीकडच्या पार्टमध्ये जाऊ नका, आपल्या लेनने आपण चाला. हलू एक्सेलेटर द्या तुम्ही. गाडीचा साऊंड वाढतोय, रेस होते ना गाडी ऑटोमॅटिक. एक्सेलेटर कमी करा, डावा पायाने परत क्लच दाबा, दाबा पूर्ण, ओढा मागे गिअर, हा दुसरा दाबूनच कोपऱ्यामध्ये. हां सोडा क्लच सोडा, जाऊ द्या हलू आता, जाऊ द्या तुमच्या मनानं. हलू त्या साईडला जाऊ नका, एक्सेलेटर द्या, गाडी तिकडे जाईल तुमची. हां माझ्या साईडला घ्या, बस. हलू स्पीड एकदम हलू ठेवा. गाडीला कसं द्यायचं तुम्ही, स्कूटीला किंवा बाईकला एकदम स्लोली अशा प्रकारे द्यायचं. हलू जाऊ द्या. माझ्या साईडला घ्या गाडी, हलकी, परत सरळ करा. घेतल्यानंतर स्टेअरिंग जेवढी तुम्ही फिरवता ना, त्याच सेकंदाला तुमची स्टेअरिंग परत सरळ झाली पाहिजे, जेणेकरून गाडी जर का तुम्ही तशीच ठेवली ना, गाडी तुमची रस्त्याच्या खाली उतरणार. सरळ जाऊ द्या. आता कसं एक सुरामध्ये ठेवून तुम्ही एक्सेलेटर सेम तसाच पाहिजे तुम्हाला. स्पीड द्या हलका गाडीला, स्टेअरिंग तशीच ठेवा, जास्त देऊ नका, गाडी जास्त साऊंड होईल असं देऊ नका. आपला आजचा दुसरा दिवस आहे. 3 ते 4 दिवसात तुम्ही स्वतःला पिकअप करणार, घेणार ऑटोमॅटिक तुम्ही समजून. हलू जाऊ द्या. मारून द्या, ते काका चाले साईड छत्रीवाले, बस सोडून द्या. पकडण्याची पोझिशन तुमची 3 आणि 6 मी काल सांगितलं तुम्हाला. आता तुमच्या लेनने तुम्ही चालत असले ना, मागचा येणारा गेला निघून, हॉर्न मारला त्याने तुम्हाला, हॉर्न मारला का? नाही मारला ना. तुमच्या लेन मध्ये तुम्ही आहेत बरोबर चाललेत तुम्ही. हेच जर का तुम्ही मधनं चालणार तर पाठीमागचा तुम्हाला हॉर्न मारणार. कंटिन्यू जाऊ द्या सरळ. अशा गाड्या बऱ्याच ओव्हरटेक मारतील तुम्हाला, हॉर्न मारत नाहीये कोण, कारण का तुम्ही तुमच्या लेन मध्ये आहात. तुम्ही तुमच्या शिस्तीत चालला, बाजूवाला पण निघून जातो बरोबर. तुम्ही तेच मधून चालले, पाठीमागचा हॉर्न मारणार लगेच. बघायचं तुम्हाला मागणार गाडी आली बघा, हे बघा मारला बघा हॉर्न त्यांनी, दिसला का लगेच. तुम्ही तुमच्या लेन मध्ये चाला, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, बिंदास. तुम्ही किती अंतर लांब कापू शकता व्यवस्थित. त्या स्पीड गाडीला हलका एवढा नाही, हलका जाऊ द्या, बरोबर आहे. कालच्या पेक्षा फरक वाटतो का थोडं? हा, चौथ्या दिवशी तुम्हाला पिकअप करणार तुम्ही स्वतःलाच. आणि मी जे सांगतो तुम्हाला, नाही समजलं ना 10 वेळा विचारा मला, तुम्हाला मी 10 वेळा एक्सप्लेन करणार मी तुम्हाला. फक्त तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे ते व्यवस्थित. मला नाही समजलं, थांबा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, परत सांगेल मी. तरी पण नाही समजलं, थोडं पुढे जाऊन पण विसरले तुम्ही, पुन्हा मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. माझं काम असते, तुम्हाला सांगणार मी, 1000 वेळा सांगणार. द्या स्पीड थोडा गाडीला. एक्सेलेटर कमी करा, क्लच दाबा, दाबला, थर्ड गिअर टाकला पुढे, सहज गेला तिसरा, सोडून द्या क्लच, द्या एक्सेलेटर,
गाडीचा स्पीड आता वाढत वाढत जाईल तुमचं. जसा गेअर तुम्ही वरचा